महानगरपालिकेकडे 70,000 कोटीचे एफडीज आहेत। एफडीज कशाला करताय? फक्त या ऑक्ट्रायमधनं महानगरपालिकेला साधारण वर्षाला 6,000 कोटी रुपये एवढं उत्पन्न मिळायचं। आता ते बंद झालं आपलं। बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदलेले असतात। काय होतं तिकडे? कोण असतात ती कामं करणारी लोक? मग जर हे सगळेजण पैसे कमवत आहेत आणि जिथले युटिलिटी जातात त्या महानगरपालिकेला काय मिळतं तिथनं? महानगरपालिकेचा मूळ उद्देश हा नफा कमवणं हा नाही। त्याचा मूळ उद्देश तुमच्याकडनं येणारा पैसा हा तुमच्यासाठी वापरायला मिळाला पाहिजे। कधीही न संपणारं उत्पन्न महानगरपालिकेला चालू होऊ शकतं। नमस्कार, आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत महापालिकेच्या अतिशय वेगळ्या अशा विषयावर, महापालिकेचे आर्थिक स्रोत किंवा आर्थिक उत्पन्न। हे महापालिकेला कशा कशातनं मिळतं, त्याचा विनियोग आपण कसा करतो आणि हे स्रोत आपल्याला पुरेसे आहेत का, या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण या एपिसोडमध्ये करणार आहोत। पहिली तर गोष्ट आपण समजलं पाहिजे की आपण टॅक्स का भरतो। महापालिका असेल, एजन्सीज आहेत जे आपल्याकडनं टॅक्स कलेक्ट करतात, ह्या कशासाठी करतात? तर हा जो तुमच्याकडनं टॅक्स स्वरूपात जो येणारा पैसा आहे तो पैसा इन रिटर्न तुमच्यासाठीच वापरता आला पाहिजे, याच्यासाठी टॅक्स गोळा करतात। म्हणजे रस्ते बांधायचे तर सगळ्या रस्त्यासाठी आपण टॅक्स गोळा करतो आणि जो गोळा झालेला पैसा आहे तो पुन्हा एकदा लोकांना रस्ते चांगले मिळावेत, तुमचा कचऱ्याचं व्यवस्थापन नीट व्हावं, तुम्हाला पिण्याचं पाणी तुमच्या घरापर्यंत मिळावं, या सगळ्या सुविधा देण्यासाठी म्हणून हा टॅक्स कलेक्शन पार्ट हा महानगरपालिका करता। महानगरपालिकेला एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की महानगरपालिका किंवा या ज्या सरकारी यंत्रणा आहेत हे कोणीही प्रॉफिट मेकिंग कंपन्या नाही आहेत। म्हणजे समजा रिलायन्स असेल, तुमची अदानी असेल किंवा अजून टाटा असेल, या ज्या कंपन्या आहेत ह्यांचा मूळ उद्देश काय आहे? नफा कमवणं। पण महानगरपालिकेचा मूळ उद्देश हा नफा कमवणं हा नाही। त्याचा मूळ उद्देश तुमच्याकडनं येणारा पैसा हा तुमच्यासाठी वापरायला मिळाला पाहिजे, हा मूळ उद्देश आहे। म्हणजे जर 100 रुपयाचा मी टॅक्स कलेक्ट केला तर मी 100 रुपये हे लोकांच्या विकासासाठी वापरले पाहिजेत। हा मूलभूत सिद्धांत हा कुठल्याही सरकारी एजन्सीचा असतो जे टॅक्स कलेक्शन करतात किंवा तुमच्याकडनं रेव्हेन्यू गोळा करतात। मग आपण वाचतो मध्ये कधीतरी पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये की महानगरपालिकेकडे 60,000 कोटीच्या एफडीज आहेत, फिक्स्ड डिपॉझिट आहेत, महानगरपालिकेकडे 70,000 कोटीचे एफडीज आहेत। एफडीज कशाला करताय हा प्रश्न तुमच्या मनात येतच असेल। तर मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे की ह्या सगळ्या एफडीज हा महानगरपालिकेचा प्रॉफिट नाही। या जे एफडीज आहेत बघा कसं होतं की एखादं टेंडर जेव्हा महानगरपालिका फ्लोट करते किंवा एखाद्या रोडचं काम एखाद्याला देते तेव्हा त्याच्याकडनं काही रक्कम ही डिपॉझिट म्हणून घेतली जाते। त्याला EMD असं म्हणतात, अर्नेस्ट मनी डिपॉझिट। ही कशासाठी घेतली जाते? तर त्यांनी काही काम खराब केलं किंवा काम अर्धवट सोडलं किंवा काय केलं तर ते डिपॉझिट जप्त करून ते काम कंप्लीट करावं, किंवा त्याने काही चुकीचं काम केलं तर त्याचा जो फाईन असेल त्याने फाईन भरला नाही तर त्या डिपॉझिट पैशामधनं तो फाईन त्याचा रिकवर करता आला पाहिजे, याच्यासाठी म्हणून ती अमाऊंट असते। आणि ती साधारण त्याचं काम पूर्ण कंप्लीट होईपर्यंत ती महानगरपालिकेकडे अमाऊंटने डिपॉझिट म्हणून ठेवायची असते। तर हे जे 60,000 70,000 कोटी आपण म्हणतो महानगरपालिकेकडे एफडीज आहेत, यातली निम्म्याहून अधिक अमाऊंट ही या EMDs आहेत ज्या कंत्राटदारांनी दिलेल्या आहेत आणि ते आपण फिक्स्ड डिपॉझिटला ठेवतो। त्याचं फिक्स्ड डिपॉझिटला ठेवतो आणि त्याच्यातनं तुम्हाला व्याज पण मिळतं। महानगरपालिका एक टेंडर काढते की बँक ऑफ बडोदा असेल, ICICI बँक, HDFC बँक, याच्यातलं कोण आम्हाला जास्ती व्याज देईल त्याच्याकडे आम्ही ह्या फिक्स्ड डिपॉझिट ठेवू। तर तोही एक आपल्याला महानगरपालिकेला एक आर्थिक उत्पन्नाचा स्रोत आहे। महत्त्वाचे स्रोत आहेत प्रॉपर्टी टॅक्स। याच्या आधी ऑक्ट्राय नावाचा एक प्रकार होता महानगरपालिकेकडे, तो GST आल्यामुळे आपण ऑक्ट्राय बंद केला। 1-2-3% प्रत्येक वस्तूवर जेव्हा जी मुंबई शहरामध्ये यायची त्याच्यावर महापालिका टॅक्स लावायची, पण GST आल्यामुळे ते आता बंद झालेलं आहे।
तर आता महानगरपालिकेत त्यावेळेला ऑक्ट्राय, फक्त या ऑक्ट्रायमधनं महानगरपालिकेला साधारण वर्षाला 6,000 कोटी रुपये एवढं उत्पन्न मिळायचं. आता ते बंद झालं आपलं. म्हणजे 6,000 कोटी रुपयाचं उत्पन्न देणारा एक स्रोत आपला पूर्णतः बंद झालेला आहे. त्याचं कॉम्पन्सेशन केंद्र सरकार द्यायचं, पण ते फक्त 5 वर्षासाठी होतं. 5 वर्ष आता संपलेली आहेत. त्यामुळे आपला 6,000 कोटीचा लॉस हा महानगरपालिकेचा ऑलरेडी झालेला आहे. दुसरं उत्पन्न आहे प्रॉपर्टी टॅक्स. त्याच्यामध्ये पण निर्णय घेण्यात आला की 500 स्क्वेअर फूटच्या खाली जे लोक राहतात, ज्यांची घरं आहेत, त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स माफ. म्हणजे साधारण ते एक उत्पन्न आपलं बंद झालं. फक्त आता मोठ्या घरांना आपण टॅक्स लावतो प्रॉपर्टी टॅक्स. मग तो रेसिडेन्शियल असेल किंवा मग दुकानं शॉप्स वगैरे असतील तर त्याला कमर्शियल टॅक्स लागतो. साधारण हे जे टॅक्स आहेत रोजचे, हे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचं साधन आहे. आणि खर्च तर महानगरपालिकेला शाळांवर खर्च करायचा आहे, हॉस्पिटलवर खर्च करायचा आहे, रोडवर खर्च करायचा आहे, कचऱ्यावर खर्च करायचा आहे, ट्रान्सपोर्टेशनवर खर्च करायचा आहे, दिवाबत्तीवर खर्च करायचा आहे, स्ट्रीट लाईट ज्याला म्हणतो, गार्डन्सवर खर्च करायचा. खर्च खूप आहेत. पुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का की आपले खर्च जास्ती आहेत आणि आपलं उत्पन्न कमी आहे? तर मग त्याचा परिणाम हा विकास कामांवर होईल. किंवा पैसेच नाहीत, मग रोड नको करूया, किंवा रोड कमी करूया, पैसेच नाहीत, गार्डन नको करूया. ही स्थिती आपली व्हायला नको. म्हणून प्रत्येक एजन्सी ही रेव्हेन्यू सोर्स वाढवत असते, जेणेकरून तो पैसा जो येईल तो जास्तीत जास्त लोकांसाठी वापरता येईल. यामध्ये जगभरामध्ये विविध संकल्पना आहेत टॅक्सेसच्या बाबतीत, पण महानगरपालिकेने आउट ऑफ द बॉक्स जाऊन हे टॅक्सेस गोळा करण्याच्या संदर्भात काही वेगळा विचार केला पाहिजे का, या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. इस्तांबूल महापालिका ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची सिस्टर सिटी आहे. सिस्टर सिटी म्हणजे काय तर जगभरातले जे शहरं आहेत त्यांच्या ज्या महानगरपालिका आहेत त्या एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करत असतात, सांस्कृतिक देवाणघेवाण करत असतात, प्रोजेक्टचं आदानप्रदान करत असतात. समजा एखादी महानगरपालिकेने खूप सुंदर असं वॉटर डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्ट केलं आहे, तर ते कशा पद्धतीने केले ती माहिती ते आपल्याला देतात. आपण समजा एखादं चांगलं काम केलं असेल तर ते आपण कशा पद्धतीने केले त्याची माहिती आपण त्यांना देत असतो. मुंबई महानगरपालिकेने साधारण मला असं वाटतं जगभरात 200-250 सिटीजबरोबर असा सिस्टर सिटी करार मुंबई महानगरपालिकेने केलेला आहे. तर त्या कराराच्या अंतर्गत आम्ही इस्तांबूल महानगरपालिकेला भेट द्यायला गेलेलो. आम्ही त्यांचा जो रेव्हेन्यू सोर्स आम्ही बघत होतो की ते कुठल्या कुठल्या गोष्टीतनं महानगरपालिकेला उत्पन्न मिळवून देतात. तर इस्तांबूल शहर जर तुम्ही बघितलं असेल तर इस्तांबूल शहराची जी आखणी आहे, तर इस्तांबूल शहराचा अर्धा भाग हा एशियामध्ये जातो आणि अर्धा भाग हा युरोपमध्ये होतो, आणि मध्ये त्यांना डिवाईड करणारी एक मोठी नदी आहे. त्या नदीच्या आजूबाजूला 25 ते 30 रेस्टॉरंट्स आहेत जी नदीला लागून आहेत. फार सुंदर व्ह्यू आहे त्याचा. रेस्टॉरंटला असं छान काचा लावलेल्या आहेत, म्हणजे एखादा माणूस बसला तर त्या काचेमधनं त्याला ती नदी दिसत राहते. त्याला तिथे ते लोक पब्लिक रेस्टॉरंट असं म्हणतात. आता ह्याला पब्लिक रेस्टॉरंट का म्हणत असतील, तर ती रेस्टॉरंट जी आहेत, जी 25-30 रेस्टॉरंट आहेत, काही अजून एका उंच टेकडीवर आहेत, तर ही जी पब्लिक रेस्टॉरंट्स आहेत, ही पब्लिक रेस्टॉरंट्स आहेत, ही तिथल्या इस्तांबूल महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीची रेस्टॉरंट आहे. म्हणजे ती जागा आहे, त्यांनी कोणाला तरी भाड्याने देऊन तुम्ही रेस्टॉरंट चालवा आणि आम्हाला भाडं अशा पद्धतीने केलं नाही. शेवट कसं आहे, सरकारी एजन्सीचं अजून एक महत्त्वाचं काम आहे एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, लोकांना रोजगार देणं, लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं. हे सुद्धा महानगरपालिका असेल, राज्य शासन असेल, त्याचं काम आहे, आपण बघतो. मग त्यांनी काय केलं, तर त्या नदीच्या किनारी जेवढी जागा होत्या महानगरपालिकेत तिथे रेस्टॉरंट उभी केली. त्या रेस्टॉरंटला पब्लिक रेस्टॉरंट म्हणतात. अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण. आपल्याकडे पण आपण बघितलं तर रेल्वेचं जे कॅन्टीन आहे ते अतिशय सुंदर जेवण आपल्याला देतं. तर ते होऊ शकतं. त्यांनी प्रोफेशनल लोक तिथे महानगरपालिकेने त्यांचे हायर केले आहेत. शेफ असतील किंवा काम करणारे लोक असतील, मॅनेजर, हे प्रोफेशनल लोक हायर केलेत. कॅटरिंगमधले ज्यांनी प्रावीण्य मिळवलं त्या लोकांना तिथे हायर केलं, आणि ते लोक महानगरपालिकेचे एम्प्लॉई म्हणून ती रेस्टॉरंट चालवतात. त्यामुळे महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नापैकी
जवळजवळ 7% वाटा हा त्या रेस्टॉरंटमधनं महानगरपालिकेला मिळतो. बरं, त्यांनी जेव्हा ती रेस्टॉरंट चालायला लागली, लोकांना जेवण आवडायला लागलं. टर्कीमध्ये, इस्तांबूलमध्ये ब्रेड ते खूप आपल्यासारख्या काही चपात्या वगैरे नसतात, ब्रेड खूप खातात. मग त्यांना कळलं की आपली ही जी रेस्टॉरंट्स आहेत ह्याला एवढ्या प्रमाणात ब्रेड लागतो आणि आपण तो कोणाकडनं तरी आउटसोर्स करतो, वेंडरकडनं किंवा याच्याकडनं घेतोय. मग आपणच बेकरी टाकली तर, म्हणून त्यांनी बेकरी टाकली. त्याच्यातनंही त्यांना उत्पन्न चालू झालं. तर हा एक वेगळा प्रयोग आपण म्हणूया त्यांनी केला आणि तो सक्सेसफुल झाला. महानगरपालिकेने शहरात येणाऱ्या लोकांसाठी, त्या इस्तांबूल सिटीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी 5 स्टार हॉटेल्स बांधले की जे परदेशी लोक येतात, काय येतात, ते गव्हर्नमेंट ओन्ड म्हणजे महानगरपालिका ओन्ड 5 स्टार हॉटेल्स आहेत. आणि अगेन तिथे जे काम करणारे लोक आहेत ते प्रोफेशनल आहेत आणि पण मालकी महानगरपालिकेची आहे, कारण जागा महानगरपालिकेकडे होती आणि त्यातनंही महानगरपालिकेला चांगल्यापैकी उत्पन्न मिळेल. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं आज मुंबईसारखं ठिकाण आहे, आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदलेले असतात. काय होतं तिकडे, कोण असतात ती कामं करणारी लोक, तर त्या रस्त्यांच्या आतमध्ये वोडाफोन असेल, तुमचं जिओ असेल, एअरटेल असेल किंवा MTNL असेल किंवा महानगर पाईपलाईन गॅस असेल, हे सगळ्या प्रायव्हेट कंपन्या आहेत, सगळे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत. हे आपल्या महानगर, आणि ही जागा कोणाची आहे, शेवट जागा महानगरपालिकेची आहे. या महानगरपालिकेच्या जागेमध्ये तुम्ही अंडरग्राऊंड ह्या सगळ्या गोष्टी टाकता. ह्याच्यामध्ये जिओ पैसे कमवते, वोडाफोन पैसे कमवते, महानगर गॅस पैसे कमवते, अजून बाकीचे जे युटिलिटी आहेत, इलेक्ट्रिसिटी असेल, हे लोक पैसे कमवतात. मग जर हे सगळेजण पैसे कमवत आहेत आणि जिथनं युटिलिटी जातात त्या महानगरपालिकेला काय मिळतं तिथनं, मग उद्या रेव्हेन्यू सोर्स म्हणून महानगरपालिकेने सांगितलं की बाबा तुम्ही सगळ्या युटिलिटी आमच्या जर जमिनीतनं जात आहेत तर त्यातला एक हिस्सा आम्हालाही मिळाला पाहिजे. आणि तो जर रेव्हेन्यू आपल्याला मिळाला, आपण त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला आमच्याशी रेव्हेन्यू शेअर, बरं 1% असेल, 2% असेल, 2% असतील, तो रेव्हेन्यू जर आपल्याला शेअर करता आला तर मला असं वाटतं आपल्याला टॅक्सेस पण आपले कमी होतील, कारण हे कधीही न संपणारं उत्पन्न महानगरपालिकेला चालू होऊ शकतं. तर या पद्धतीच्या वेगवेगळ्या रेव्हेन्यू सोर्सबद्दल आपण विचार केला पाहिजे, आपण जागृत असलं पाहिजे. आपण असे लोकप्रतिनिधी पाठवले पाहिजेत की जे आउट ऑफ द बॉक्स विचार करतील, लोकांना कमीत कमी टॅक्स भरून जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील याच्या संदर्भातली उपाययोजना हे जर आपण करायला शिकलो, मला असं वाटतं ह्या दृष्टीने एक वेगळा विचार आपण करायला लागलो, निश्चितपणे लोकांना टॅक्स कमी पण तेवढ्याच सुविधा, चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळू शकतील. या गोष्टीबद्दल आपण जरूर विचार करावा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.